नमस्कार, माझं नाव सत्यन संजय थोरात. मी या एक्झिबिशनसाठी क्राफ्टिंगवरती वगैरे कोर्स केलेले आहेत. म्हणजे जिथे जिथे मी शिकलो, जसं की पिन झालं किंवा बाकीचे वगैरे वगैरे त्या सब्जेक्टमध्ये वर्क्स केले. बाकी वर्क्स मी बऱ्यापैकी तिथल्या रेफरन्स किंवा तिथं एक्सपिरियन्स आला मला काम करताना किंवा फिरताना किंवा कलर स्कीम्स वगैरे किंवा मंदिर ओव्हरऑल त्याच्यावरती मी शो केलेलं आहे. बाकी वॉटर कलर्समध्ये सुद्धा वर्क्स आहेत आणि काही एक्रेलिक्स वगैरे केलेले आहेत. पार्क आहे. स्पिकी व्हॅलीला जाऊन आलेलो आहे. तर इकडचं जे हायस्कूल पार्क आहे, इकडचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते स्पिकी व्हॅलीला जाऊन आलेलो आहे. तर इकडचे क्लायमेट चेंज, इकडचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते काही नेटिव्ह नॉन नेटिव्ह गोष्टींना घेऊन किंवा क्लायमेट चेंज या गोष्टींना घेऊन मी काही हँडसेल केलेले आहेत. ते बेसिकली माझ्या त्यांचं जे क्लायमेट चेंज त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्या लँडस्केप प्रयत्न केलेला आहे. ही कामं जी आहेत मी काही अशा स्पॉट्सवर जातो. ही कामं जी आहेत मी काही अशा स्पॉट्सवर जातो जिथे मला जो अनुभव असतो त्याचा किंवा जो व्ह्यू असतो तो मला खूप आवडतो. तर मी त्याचा एक मोठा लँडस्केप करतो. तिथले जे फॉर्म्स करतो त्याच्यानंतर मी त्यांना त्या पेंटिंगला परत बघतो. त्या पेंटिंगमध्ये मला जे पार्ट आवडतात तेवढाच मी त्याला क्रॉप करतो. जे पेंटिंग हे जे पेंटिंग आहे हे ॲक्च्युअलमध्ये खूप मोठं पेंटिंग होतं. तर ते झाल्यानंतर मी ऑब्झर्व केलं आहे. मला तो तेवढाच पोर्शन आवडला. मग मी त्याला कट केलं. बरेच पेंटिंग ॲक्च्युअलमध्ये मोठे आहेत जे नंतर कट करून छोटे ते नंतर कट केलेलं जे कंपोजिशन आहे ते जास्त सॅटिस्फाईंग वाटलं मला. अशा पद्धतीचं माझं काम आहे. नमस्कार, मी रितेश वाले. माझं NFA कल्चरमध्ये जेवढ्यामध्ये नमस्कार, मी रितेश वाले. माझं NFA कल्चरमध्ये जेवढ्यामध्ये झालं. मी आता हे स्कल्चरमध्ये लँडस्केप्स एक्सपेरिमेंट केले. त्याच्यामध्ये आपण आता मॉडर्न टाईम्समध्ये नॉर्मली ज्या आर्किटेक्चरमध्ये राहतो किंवा ज्या घरांमध्ये राहतो किंवा ज्या स्पेसेसमध्ये वावरतो आणि आपण जेव्हा ह्या एन्शियंट साईट्स बघायला जातो तेव्हाचा तो पूर्ण ट्रॅव्हलचा जो एक्सपिरियन्स असतो किंवा मग त्या स्पेसेसमध्ये आपण फिरताना ते ऑब्झर्व करताना जो आपला एक्सपिरियन्स असतो तो खूप वेगळा असतो. कारण का आत्ताच्या आर्किटेक्चरपेक्षा तिकडचा पूर्ण आर्किटेक्चर खूप ह्यूज, खूप वेगळे, त्यामध्ये खूप सिमेट्री असते किंवा खूप फॉर्मचे रेग्युलेशन्स असतात आणि ते युजली सिटीज किंवा ह्युमन लिव्हिंग स्पेसेसपेक्षा असे लांब किंवा जरा वेगळ्या टेरेनमध्ये असतात. आणि मग हाच सगळा जो एक्सपिरियन्स किंवा हे जे टेरेनपासून आपण लांब जातो किंवा टेरेनमध्ये जातो ह्याच एक्सपेक्टला मी खूप ॲम्प्लिफाय केलं. तेव्हा आपल्याला जे उन्हाच्या आणि अचानक आलेल्या उन्हाळ्याच्या प्रभावामुळे जो डोळ्यामध्ये किंवा आपल्या एक कॉन्शियसमध्ये त्या आउटर वर्ल्डपासून आपण इनर वर्ल्डकडे जातो किंवा तो जो ट्रान्झिशन असतो तो एक कलर किंवा एक फेड असा होत जाताना आपलं एक्सपिरियन्स चेंज होत जातो. आपण आत जातो तर मग तो ट्रान्झिशन ह्या कलर्समधून दाखवलं आहे. आपण असं टेम्पलमध्ये गेल्यावरती डोळे बंद केले किंवा खूप असे इंट्रिकेट फॉर्म्स बघितल्यावरती असे खूप कलरचे आपल्या डोळ्यासमोर चालू होते. असे खूप रिच इमोशन्स येतात. तर त्याचं रिप्रेझेंटेशन त्याच्यावर कलरचे पॅटर्न्स वगैरे आणि हे कलर्स मॉडर्न टाईम किंवा मॉडर्न आत्ताच्या टाईममध्ये खूप पेस्टल शेड्स किंवा असे खूप विविड हे आहेत. मग त्याच्याशी रिलेट करायला कुठेतरी हे कलर असतो आपण विविड हे आहेत. मग त्याच्याशी रिलेट करायला